बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले, त्यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना गुरु मानलं आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी आपल्या अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरु मानलं. ही अखंड परंपरा आपल्या महाराष्ट्राला असताना कुणीतरी परकीय राजा येतो आणि इथं आपल्या हिंदू बंधूंवर भगिनींवर अन्याय करतो आणि त्याचं राज्य स्थापन करण्यासाठी प्रयत्न करतो. त्यानंतर ज्यावेळेस इंग्रजकालीन राज्य होतं त्यावेळेस इंग्रजांचा आणि या राजाचा देखील टिपू सुलतानचा देखील संघर्ष झाला. पण हा संघर्ष हिंदुस्थान किंवा भारत स्वातंत्र्यासाठी नव्हता, तर हा संघर्ष होता त्याचं स्वतःचं राज्य स्थापन करण्यासाठी. आणि आज काही लोक अशी संकल्पना मांडतायत की हा राजा आपल्या देशासाठी लढला. मी सगळ्या युवकांना ग्रामस्थांना सांगू इच्छितो की हा टिपू सुलतान नावाचा जो राजा होता अतिशय भयानक आणि क्रूर राजा होता. त्याने आपल्या अनेक बंधू भगिनींवर अन्याय केलाय. त्यांनी जे युद्ध केले ते त्याचे साम्राज्य वाढवण्यासाठी केले आणि याच राजाचं आपण त्याला राजा म्हणणार नाही, हा भडवाच होता. आणि या भडव्याचं एका महानगरपालिकेमध्ये एका महापौराच्या खुर्ची मागे याचा फोटो लावण्यात गेला. तो फोटो लावल्यानंतर आपले सर्व लोक सतर्क झाले आणि त्यानंतर तो फोटो काढण्यात गेला. पण तो फोटो काढल्यानंतर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असं वक्तव्य केलं की हा टिपू सुलतान नावाचा जो राजा होता हा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन होता, समकक्ष होता आणि याची तुलना, या भडव्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केली. आणि ही तुलना केल्यामुळं आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, कुठली मोगलाई स्थापन केली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरगरीब जनतेचं राज्य स्थापन केलं होतं, कोणावरती अन्याय केला नव्हता. आणि या राजाने अनेक क्रूर प्रकारचे कामं केली आणि याची जर तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर होत असेल तर या भडव्याचे पुतळे आपण जाळलेच पाहिजे. परंतु जो प्रदेशाध्यक्ष आहे हर्षवर्धन सपकाळ याने हे कृत्य केलं, प्रतिपादन केलं, त्याचा आपण या ठिकाणी सर्वांनी मिळून निषेध केला पाहिजे. आणि या हर्षवर्धन सपकाळचा आपण या ठिकाणी आता पुतळा दहन करणार आहोत. मी तर शासनाला, प्रशासनाला विनंती करतो की या हर्षवर्धन सपकाळवरती कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. त्याला कुठल्याही संविधानिक पदावरती राहण्याचा अधिकार नाहीये, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आज आपल्या समाजामध्ये अनेक लोकांना इतिहास माहीत नाहीये की हा टिपू सुलतान कोण होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं साम्राज्य स्वराज्य कसं स्थापन केलं, एक एक मावळा कसा जोडला. आज आपण या ठिकाणी सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यामुळे आपलं कर्तव्य बनतं की प्रथमतः आपण सर्वांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि या हर्षवर्धन सपकाळचा पुतळा या ठिकाणी जाळला पाहिजे. या हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय? हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय? नजीक से तो खास पुणे करा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय.